नमस्कार. या भागामध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा वास्तववादी दृष्टिकोन या संबंधी विचार करणार आहोत. या अगोदर आपण आदर्शवादी दृष्टिकोन पाहिला. यामध्ये जगामध्ये पहिलं महायुद्ध घडून आल्यानंतर जागतिक शांततेची आवश्यकता राष्ट्रांना भासू लागली आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रामध्ये एक शांततेचा पुरस्कार करणारा, आंतरराष्ट्रीय मानवतावाद आणि नैतिकतेला प्रमाण मानणारा आदर्शवादी विचार प्रवाह निर्माण झाला. मात्र या आदर्शवादाचा प्रभाव फार काळ टिकला नाही. 1930च्या नंतर राष्ट्रांच्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल दिसून येऊ लागला आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांना सुद्धा ही नव्याची चाहूल लागल्यानंतर मग या राष्ट्राचे संबंध कशामुळे प्रभावित होतात याचा अभ्यास करण्याकडे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासकांनी लक्ष दिलं आणि त्यातूनच प्रामुख्याने वास्तववादी दृष्टिकोनाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात म्हणजे राष्ट्रांच्या व्यवहारामध्ये आदर्श तत्वांपेक्षा हितसंबंधांना जास्त महत्त्व असतं, वास्तववादाला जास्त महत्त्व असतं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा दृष्टिकोन वास्तववादी दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. कारण ज्याप्रमाणे आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये आदर्श तत्वे आणि नैतिकता यांना प्राधान्य दिलेलं आहे, त्याचप्रमाणे वास्तववादी दृष्टिकोनामध्ये सुद्धा राष्ट्रांच्या व्यवहारांना किंवा राष्ट्रामध्ये असणाऱ्या सत्तेच्या राजकारणाला प्राधान्य दिलेलं आपल्याला सांगता येतं. साधारणतः 1930च्या नंतर हा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक प्रभावी सिद्धांत म्हणून उदयाला आला. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत या सिद्धांताचा प्रभाव जगावरती राहिला. नंतर मात्र याचा प्रभाव जरी कमी झालेला असला तरी आजसुद्धा हा सिद्धांत महत्त्वपूर्ण असलेला आपणाला सांगता येतो. या दृष्टिकोनामध्ये राष्ट्रांच्या व्यवहारांचा त्याचबरोबर राष्ट्रातील जे संबंध असतात हे संबंध वास्तवावर आधारलेले असतात. या वास्तवाचा विचार करणारे असल्यामुळे म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे संबंध हे सत्ता संबंध असतात आणि ते राष्ट्रीय हितसंबंधाने प्रभावित झालेले असतात. म्हणजे या वास्तवाचा विचार या सिद्धांतामध्ये असल्यामुळे या सिद्धांताला वास्तववादी सिद्धांत असं म्हटलं जातं किंवा हा राष्ट्राच्या व्यवहारावर लक्ष देणारा असल्यामुळे याला व्यवहारवादी दृष्टिकोन असं सुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रिअलिस्टिक अप्रोच असं म्हणतात. त्याचबरोबर हा दृष्टिकोन म्हणजे राष्ट्रांच्या सत्ता संबंधांना अधिक महत्त्व देत असल्यामुळे या दृष्टिकोनाला सत्ताविषयक दृष्टिकोन असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्या दृष्टिकोनाचा उदय विकास याचा जर विचार करायचा झाला तर 1930च्या नंतर जागतिक संबंधामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हा दृष्टिकोन उदयाला आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी राष्ट्रांच्या सत्ता संबंधावर केंद्रित या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास होऊ लागला तेव्हा हा सिद्धांत उदयाला आलेला आपल्याला सांगता येतो. या सिद्धांताचा अभ्यास थॉम्सन, केनॉन, शूमन यासारख्या विचारवंतांनी या दृष्टिकोनाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये असं जरी असलं तरी या म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीसुद्धा प्रसिद्ध जर्मन विचारवंत ट्राइस्क आणि नीत्से या विचारवंतांनी राष्ट्राच्या संबंधाचा अभ्यास सत्तावादी दृष्टिकोनातून केल्याचं आपणाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हेरॉल्ड लॉसवेल या विचारवंतांनं या आंतरराष्ट्रीय संबंधामधील वास्तववादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हेरॉल्डच्या लिखाणामध्ये वास्तववादासंबंधीची पद्धतशीर मांडणी असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1945च्या नंतर E.H. कार, क्विन्सी राईट, शॉर्टसर्न बर्जर, मॉर्गन्था या विचारवंतांनी या सत्ता संबंधातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा सत्ता परिप्रेक्ष्यातून
करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये हेन्स जे मॉर्गन्था यांनी हा सिद्धांताचं व्यवस्थित प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसून येतं। यामध्ये हा दृष्टिकोन प्रामुख्याने राष्ट्रातील सत्ता संबंधांना महत्त्व देणारा असल्यामुळे या सिद्धांताच्या प्रवर्तकांचं असं मत आहे की राष्ट्रातील संबंध हे राजकीय संबंध असतात आणि राजकारण मग ते राष्ट्रांतर्गत असो वा राष्ट्रांतर्गत असो, म्हणजे एका देशांतर्गत असो वा देशांच्या संदर्भात असो, राजकारण म्हणजे सत्ता संघर्षाचा खेळ असतो। प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सत्ता प्राप्त करणे, सत्तेचं जतन करणे आणि त्याच्यामध्ये विस्तार करणे हेच या सर्व राष्ट्रांचं मुख्य ध्येय असतं। ह्या बाबतीमध्ये सर्वच वास्तववादी सिद्धांतांच्या अभ्यासकांचं एकमत असलेलं आपल्याला सांगता येतं। याच्यानंतर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या वास्तववादी दृष्टिकोन पद्धतशीरपणे मांडण्याचं श्रेय हे हेन्स जे मॉर्गन्था यांना जात असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर म्हणजे या दृष्टिकोनाचे जे प्रवर्तक आहेत, विचारवंत आहेत, ते प्रामुख्याने सत्तेला जास्त महत्त्व देतात। राष्ट्रातील संबंध हे सत्ता परिप्रेक्ष्यातूनच असतात किंवा सत्ता या घटकानेच प्रभावित झालेले असतात, अशा प्रकारचं त्यांचं मत असलेलं आपल्याला सांगता येतं। याच्या बाबतीमध्ये क्लाउड नावाचा विचारवंत असं म्हणतो की आजच्या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्तेची योग्य व्यवस्था लावणे होय। आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्तेची योग्य व्यवस्था लावणे होय। कारण पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा, म्हणजे पहिलं महायुद्ध हे प्रामुख्याने काही राष्ट्रांच्या राष्ट्रसत्तेमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांनी विस्तारवादाचं धोरण ठरवलं आणि मग त्यावेळेला म्हणजे साम्राज्यवादी राष्ट्रामध्ये वसाहती मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आणि त्या स्पर्धेतूनच पहिलं महायुद्ध घडून आलं। त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाला, इटालीची वाईट अवस्था झाली, तरीसुद्धा नंतर ज्या वेळेला या राष्ट्र प्रगतिशील झाले त्यावेळेला लागलीच या राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय संबंध बदलण्याचा किंवा सत्ता संबंध बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच दुसरं महायुद्ध घडून आलं। म्हणजे राष्ट्रामध्ये कोण मोठा, म्हणजे कुणाचं जास्त वर्चस्व असेल या बाबतीमध्ये, म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी जी स्पर्धा असते, ही स्पर्धेतूनच आंतरराष्ट्रीय संबंध जन्माला येतात आणि त्याच्या पाठी म्हणजे राष्ट्राचे संबंध हे सत्तेसाठी निर्माण होतात। आणि म्हणून क्लाउड म्हणतात की आजच्या राजकारणामध्ये सत्तेची योग्य व्यवस्था लावणे हे सर्वात अवघड काम असलेलं दिसून येतं। म्हणजे सत्तेची योग्य व्यवस्था करणे हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे असं या क्लाउड यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर शोमन विचारवंत म्हणतात की सर्व राजकारण म्हणजे सत्तेसाठी संघर्ष होय। अर्थात आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे राजकारण घडतं हे राजकारण म्हणजे सत्तेसाठी संघर्ष असतो आणि सत्तावान राष्ट्रांना इतर राष्ट्राकडून आपल्या मर्जीप्रमाणे कृती करून घेण्यास आवडत असतं। म्हणजे प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांनी आपल्या इच्छेनुसार त्यांच्या धोरणामध्ये परिवर्तन करावं असं वाटत असतं। हे साहजिक असल्यामुळे या राष्ट्राचे संबंध सत्ता संबंध असतात असं या शोमन यांचं मत असल्याचं आपल्याला सांगता येतं। या सर्व लोकांमध्ये प्रामुख्याने हेन्स जे मॉर्गन्था यांनी त्यांच्या पॉलिटिक्स अमंग नेशन या ग्रंथामध्ये या सत्तावादी दृष्टिकोनाचा जास्त सविस्तर अभ्यास केलेला आपल्याला सांगता येतो। मॉर्गन्था यांनी सत्तेची व्याख्या सांगत असताना इतरांची इच्छा व कृतीवरील नियंत्रण म्हणजे सत्ता होय। म्हणजे एका राष्ट्राची इतर राष्ट्राची इच्छा आणि त्याच्या कृतीवरील नियंत्रण म्हणजे सत्ता होय आणि प्रत्येक राष्ट्राला आपली इतर राष्ट्रावर सत्ता निर्माण करावी असं वाटत असतं आणि त्याच्यामुळेच एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी
संबंध निर्माण करत असतं, असं हेच जे मोरगंथा यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सत्तेची त्यांनी व्याख्या अशा केलेली आहे की प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्राला आपल्या इच्छेनुसार वागायला भाग पाडत असतं आणि ही जी प्रवृत्ती असते ही प्रवृत्ती प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत असलेली या मोरगंथा यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर म्हणजे मोरगंथा बरोबरच या आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे वास्तववादी दृष्टिकोनात संबंधी विचार जे स्पाइकमन यांनी स्ट्रॅटेजीज इन वर्ल्ड पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये प्रामुख्याने वास्तववादासंबंधीचे विवेचन केलेलं आहे. अनेक विचारवंतांनी वास्तववादासंबंधीचे म्हणजे राष्ट्राच्या संबंधाचा अभ्यास सत्तावादी दृष्टिकोनातून केलेला आहे, परंतु या सर्वांमध्ये मोरगंथा यांचे विचार अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला सांगता येतात. त्यांनी त्यांच्या पॉलिटिक्स अमंग नेशन्स या ग्रंथामध्ये वास्तववादी दृष्टिकोनासंबंधीची 6 तत्व सांगितलेली आहेत. या 6 तत्वामध्ये प्रामुख्याने सांगता येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण, म्हणजे सामान्य सामाजिक नियमाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही नियम पडलेले असतात. म्हणजे ज्याप्रमाणे सामान्य जीवनामध्ये माणसानं कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं आपण चाललं पाहिजे, या संबंधीचे जे सामान्य नियम व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असतात, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राने कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, इतर राष्ट्राशी संबंध कोणत्या प्रकारे निर्माण करायला पाहिजेत, अशा प्रकारचे एक सामान्य नियम असतात. आणि म्हणजे ज्याप्रमाणे सामान्य नियमाद्वारे व्यक्तीच्या कृतीचं नियंत्रण होतं, अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही सामान्य नियम निर्माण झालेले असतात आणि या नियमांचं प्रत्येक राष्ट्र हे पालन करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या नियमाच्याद्वारे आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ म्हणजे परराष्ट्र धोरण समजण्यासाठी तेथील घटना आणि परिणामाचे विश्लेषण आवश्यक असते. म्हणजे कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण जर समजायचं असेल तर त्या ठिकाणच्या घटना आणि त्या घटनांच्या परिणामांचं विश्लेषण आवश्यक आहे आणि पुढाऱ्यांच्या कार्याद्वारे त्यांचा कार्याचा उद्देशाचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो. म्हणजे जसं की म्हणजे एखादं राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आक्रमक भूमिका घेतं किंवा शांततेची भूमिका घेतं, अर्थात एखादा नेता हा शांततेची भूमिका का घेतं आणि आक्रमक भूमिका का घेतं याचा अंदाज आपणाला निश्चितपणानं लावता येतो. जसं की म्हणजे आता भारत आणि चीनच्या संदर्भामध्ये डोकलामचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर हे गलवान व्हॅलीचा सुद्धा प्रश्न असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे चीननं थोडक्यामध्ये विस्तारवादी भूमिका घेतलेली आहे. चीनचे 26 शेजारी राष्ट्र आहेत आणि प्रत्येक राष्ट्राच्या सोबत या चीनचे विस्तारवादी संबंध असलेले म्हणजे संघर्षाचे संबंध असलेले आपल्याला सांगता येतात. अर्थात हे कशामुळे निर्माण झालेले आहेत? कारण चीनमध्ये शी जिनपिंग हे जे आहेत तिथे साम्यवादी राजवट आहे आणि ते शी जिनपिंग हे तिथे राष्ट्राध्यक्ष आहेत. यांच्या एकाधिकारशाहीला त्या पक्षांतर्गत काही विरोधी गट सक्रिय होताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे त्या देशातील नागरिकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी त्यांनी अशी विस्तारवादी किंवा आक्रमक भूमिका घेत असलेलं अनेक कारणापैकी एक कारण असलेलं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये निवडणुका लागतात त्यावेळेला भारतासोबत ते आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये का आक्रमक होतं किंवा सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर या कोरोनाच्या संकट काळामध्ये जागतिक पातळीवरती अमेरिका हा चीनचा जाहीरपणे निषेध करताना आपल्याला दिसून येतो किंवा चीनच्या विरोधामध्ये तो आक्रमक झालेला आहे. म्हणजे ह्या ज्या नेत्याचं धोरण असतं म्हणजे जसं वास्तविक नियमाद्वारे म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्तीचं जीवन हे काही नियमाने निश्चित झालेलं असतं की व्यक्ती कुण्या प्रसंगी कोणती भूमिका घेईल, कशा प्रकारचं त्याचं वर्तन राहील. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा एखादं राष्ट्र कोणत्या घटनेच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घेईल
हे या संबंधीचा आपल्याला अंदाज लावता येतो. म्हणजे जसे म्हणजे सामान्य नियम असतात, अर्थातच म्हणजे राष्ट्र आणि व्यक्ती हे काही वेगळ्या नाहीत, तर राष्ट्र म्हणजे व्यक्तीचंच विस्तारित रूप आहे आणि त्याच्यामुळे जसं व्यक्तीचे संबंध असतात त्याच आणि या व्यक्तीचे वर्तन सामान्य नियमाने नियंत्रित असतं, तसंच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही नियम असतात आणि त्या नियमानुसार या राष्ट्राचं वर्तन ठरत असतं. पुढाऱ्यांच्या कार्यावरून आपणाला या नियमांचा म्हणजे त्यांच्या कृतीचा अंदाज लावता येतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण होत राहते. त्याच्यानंतर दुसरं तत्व आहे राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी शक्तीचा उपयोग करणे. प्रत्येक राष्ट्राचा मुख्य हेतू हा राष्ट्रीय हित असतं. प्रत्येक राष्ट्राची प्रत्येक कृती ही राष्ट्रीय हितसंबंध साध्य करण्यासाठीच असलेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विशुद्ध राष्ट्रीय हित आणि त्याद्वारे आणि सत्तेच्या द्वारे त्याचा प्रसार हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं मुख्य तत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं विशुद्ध राष्ट्रीय हित आणि सत्तेच्या द्वारे ते साध्य करण्याचा प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करत असतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं संबंधामध्ये राष्ट्रीय हित हे गाभा असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर म्हणजे या राष्ट्रीय हित हेच त्यामुळे अभ्यासकाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर दोन गोष्टीमध्ये भ्रामकता दिसून येते. एक म्हणजे नेत्याचे हेतू कोणते आणि दुसरा म्हणजे त्यांची विचारप्रणाली. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये म्हणजे इतर क्षेत्र आणि राजकारण याच्यामध्ये जर काही वेगळेपण असेल तर राजकारणामध्ये नेत्याचे हेतू आणि त्याची विचारप्रणाली काय आहे हे आपल्याला सहजासहजी समजून येऊ शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धाला एक कारण ठरलं होतं ब्रिटिशांचं अनुनयाचं धोरण. म्हणजे ब्रिटिशांनी जर्मनीच्या बाबतीमध्ये अनुनयाचं धोरण स्वीकारलेलं होतं. अर्थात ब्रिटन हा भांडवलशाही देश होता आणि हिटलर हा साम्यवादाचा विरोधक होता आणि 1917मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती घडून आलेली होती आणि युरोपमध्ये त्याचा झपाट्याने त्या विचारप्रणालीचा प्रसार होत होता आणि त्याच्यामुळे म्हणजे इंग्लंडनं म्हणजे हिटलर हा साम्यवादाचा विरोधक आहे त्याच्यामुळे या ब्रिटननं या जर्मनीच्या कृत्याकडे डोळझाक केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पहिलं महायुद्ध लढलं गेलं, दुसरं महायुद्ध लढलं गेलं आणि याचं घोषवाक्य काय होतं की लोकशाहीसाठी सुरक्षित जग. अर्थात जे युरोपियन साम्राज्यवादी राष्ट्र होते या राष्ट्रांनी दुसऱ्या अनेक देशावर आपलं साम्राज्य निर्माण केलेलं होतं. जसं की ब्रिटनचं उदाहरण आपल्याला देत येतं की लॅटिन अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा आफ्रिका खंडातील राष्ट्र, आशिया खंडातील राष्ट्रावर या ब्रिटनचं वर्चस्व साम्राज्य होतं आणि वसाहती राष्ट्रावर ते दडपशाहीच्या धोरणाचा अवलंब करत होते. आणि दुसऱ्या आणि पहिल्या महायुद्धाचं घोषवाक्य काय होतं की लोकशाहीसाठी सुरक्षित जग. म्हणजे साधारणतः इंग्लंड आणि फ्रान्स हे स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी या युद्धामध्ये उतरलेले होते, परंतु त्यांचं घोषवाक्य मात्र लोकशाहीसाठी सुरक्षित जग हे असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे त्याचबरोबर हेतूसुद्धा म्हणजे जर्मनीचे बाबकडे पाहण्याचा चेंबरलिन ज्या वेळेला ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यांनी जर्मनीच्या बाबतीमध्ये अनुनयाचं धोरण स्वीकारलं, परंतु विल्स्टन चर्चिल यांनी मात्र आक्रमक धोरण स्वीकारलं जर्मनीच्या विरोधामध्ये. अर्थात म्हणजे या चर्चिल यांचं धोरण संकुचित राष्ट्रवादाचं वाटत असलं तरीसुद्धा त्या काळामध्ये त्यांनी इंग्लंडला युद्धामध्ये विजय मिळवून दिलेला आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर आपल्याला दुसरं सांगता येतं ते म्हणजे बांगलादेशची निर्मिती. म्हणजे आपण जर बांगलादेशच्या निर्मितीला भारताने पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली. पूर्वेकडे पूर्व पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम बाजूला पश्चिम पाकिस्तान निर्माण झाले. यामध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान. म्हणजे हे पाकिस्तान राष्ट्र
म्हणजे भारत स्पर्धक आणि थोडंसं विरोधक असल्यामुळे, म्हणजे भारताला जर शांतता हवी असेल तर या पाकिस्तानचे तुकडे झाले पाहिजेत, हे भारताच्या राष्ट्रीय हिताचं आहे असं वाटलं आणि म्हणून बांगलादेशच्या निर्मितीला त्यावेळेस भारतानं पाठिंबा, म्हणजे 1971ला भारताने पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आम्ही स्वतंत्र राष्ट्राला पाठिंबा देत आहोत असं जरी भारताचं त्यावेळेला म्हणणं असलं तरीसुद्धा आपलं राष्ट्रीय हित म्हणजे दोन्ही म्हणजे पाकिस्तानचं थोडं खच्चीकरण करून म्हणजे या पाकिस्तानचे 2 तुकडे करणं हे सुद्धा या भारताच्या नेत्याचा त्या काळातील हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यामध्ये राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी हे राष्ट्र सत्तेचा वापर करत असतात. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठीच प्रयत्नशील असतात आणि प्रसंगी ते त्यासाठी सत्तेचा वापर करतात. बांगलादेश निर्मितीच्या वेळेला भारतानं पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं होतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शीतयुद्धाचे संबंधसुद्धा हे रशिया आणि अमेरिका यांच्यातील हितसंबंधानेच प्रभावित असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे राष्ट्रीय हित हे प्रत्येक राष्ट्र महत्त्वाचं मानतात आणि ते साध्य करण्यासाठी ते सत्तेचा वापर करत असतात, हे दुसरं तत्व. त्याच्यानंतर परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रीय हिताचा विचार केला जातो. म्हणजे राष्ट्रीय हित हे सर्व काळी सारखंच राहत नाही, तर जशी परिस्थिती बदलते तसं राष्ट्रीय हितसुद्धा बदलत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रीय हित हे तेच असेल असं नाही, तर परिस्थिती बदलल्यानंतर परिस्थितीच्या संदर्भामध्ये या राष्ट्रीय हिताचा विचार बदलत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राष्ट्राची परिस्थिती बदलली की राष्ट्राचं हितामध्ये सुद्धा परिवर्तन होत राहतं. त्याच्यानंतर आणि या बदलत्या परिस्थितीच्या संदर्भातच राष्ट्रीय हिताचा विचार केला जातो. जसं की 1991पर्यंत जागतिक संबंधामध्ये अमेरिका आणि रशिया या 2 राष्ट्राचा खूप मोठा प्रभाव होता, परंतु सध्याच्या काळामध्ये मात्र चीनचा प्रभाव म्हणजे अमेरिका आणि चीन या 2 देशांचा जास्त प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे परिस्थिती बदलली की जसं की शीतयुद्धाच्या काळामध्ये अलिप्ततावादी चळवळीला खूप महत्त्व होतं, सध्याच्या काळामध्ये अलिप्ततावादी चळवळीचं महत्त्व थोडंसं कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्याचबरोबर साम्यवादी आणि भांडवलशाही या विचारप्रणालीचं सुद्धा महत्त्व थोडं कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे राष्ट्रीय हित बदललं म्हणजे परिस्थिती बदलली की राष्ट्रीय हितामध्ये बदल घडून येत राहतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे परिस्थितीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय हिताचा विचार करताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर नैतिक आदर्श, चौथं तत्व आहे ते म्हणजे नैतिक आदर्शाबाबत वास्तववादी भूमिका. म्हणजे प्रत्येक राष्ट्र म्हणजे या वास्तववाद्यांचा या नैतिकतेच्या तत्वाला विरोध नाही, मात्र नैतिकतेचं तत्व हे राष्ट्रहितापुढे गौण ठरतं असं या वास्तववाद्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदर्शवादी दृष्टिकोनातून राष्ट्राचे संबंधाकडे पाहत असतं, परंतु वास्तवामध्ये मात्र ते व्यावहारिक संबंधांना अधिक महत्त्व देत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच यामध्ये वास्तववादी विचारवंतांनी काही गृहीत धरलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपल्याला सांगता येतं ते म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे नेते राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे नैतिक आदर्शाबाबत वास्तववादी भूमिका यामध्ये प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्राशी संबंध निर्माण करत असताना काही गृहीतके या वास्तववाद्यांनी सांगितलेले आहेत. यामध्ये प्रत्येक राष्ट्राचा नेता हा राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरं म्हणजे राष्ट्रीय म्हणजे प्रादेशिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करणे, यातच प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रीय हित दडलेलं असतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे आपल्या प्रादेशिक क्षेत्राचा विस्तार करणे, आपले आर्थिक व्यवहार वाढवणे म्हणजे आर्थिक संपन्नता वाढवणे, त्याचबरोबर राजकीय
दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त करून घेणे आणि सांस्कृतिक क्षेत्राचा विकास म्हणजे विस्तार करून आपला प्रभाव जगावर निर्माण करणे याशीच निगडीत राष्ट्रीय हिताची संकल्पना असते। तिसरं तत्व, राष्ट्रीय हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी ते सत्तेच्या वापराची भूमिका घेतात। म्हणजे राष्ट्रीय हित संबंध साध्य करण्यासाठी ते नेहमी सत्तेचा सुद्धा वापर करतात आणि कधी कधी तर युद्ध सुद्धा घडून येत असलेले आपल्याला सांगता येतात। म्हणजे या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वास्तववादी विचारवंत नैतिक आदर्शाबाबत वास्तववादी दृष्टिकोन म्हणजे वास्तववादी भूमिका घेताना आपल्याला दिसून येतात। म्हणजे त्यांनी नैतिक तत्व महत्त्वाचे नसतात असं म्हटलेलं नाही, मात्र व्यवहारामध्ये राष्ट्र हे नैतिक तत्वांना गौण स्थान देतात आणि राष्ट्राच्या विकासाला किंवा राष्ट्राचे प्रभाव क्षेत्र वाढवण्यालाच जास्त महत्त्व देतात असं या वास्तववादी विचारवंताचं मत दिसून येतं। त्याच्यानंतर पाचवं तत्व सांगतात की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामान्य नैतिक नियमात पृथकता। म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि देशांतर्गत राजकारण यामध्ये फरक असतो, पृथकता। म्हणजे राष्ट्रीय नियम आणि आंतरराष्ट्रीय नियम नैतिक नियम हे थोडेसे वेगळे असलेले वास्तववादी विचारवंत सांगतात। यामध्ये राष्ट्रीय नैतिक नियम किंवा राष्ट्रीय वर्तन हे नियंत्रित असतं। म्हणजे प्रत्येक राष्ट्रामध्ये एक संविधान असतं, त्यानुसार प्रत्येक नागरिकाचे कृतीही नियंत्रित असते। परंतु आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मात्र असा प्रभू सत्तेचा अभाव असतो। जसं राष्ट्रांतर्गत एक सार्वभौम सत्ता असते, सर्वश्रेष्ठ शिखर संस्था असते, तसं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शिखर संस्थेचा अभाव असतो आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय नैतिक नियम आणि आंतरराष्ट्रीय नैतिक नियम यांच्यामध्ये फरक असल्याचं वास्तववादी विचारवंत म्हणतात। म्हणजे एखाद्या घटनेकडे पाहत असताना राष्ट्रांतर्गत घडलेल्या घटनेकडे एखादं राष्ट्र वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं आणि दुसऱ्या देशामध्ये जर तीच घटना दुसऱ्या देशामध्ये घडली तर त्या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं। म्हणजे या नैतिक नियमाची पृथकता असलेली आपल्याला दिसून येते। जसं की बघा, म्हणजे शीतयुद्ध काळामध्ये अमेरिकेनं दहशतवादाला थोडंसं छुप्या पद्धतीनं प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर ज्या वेळेला 2001 साली 11 सप्टेंबर 2001 साली अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळेला मात्र अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये जगातील एकाही राष्ट्राचं मत विचारात न घेता लागलीच आपलं सैन्य अफगाणिस्तानमध्ये त्यांनी घुसवलं। म्हणजे ज्या वेळेला दुसऱ्या देशामध्ये दहशतवादी हल्ला होतो त्यावेळेला फक्त निषेध करणे आणि ज्या वेळेला आपल्या देशामध्ये दहशतवादी हल्ला होतो त्यावेळेला लागलीच कार्यवाही करणे, अशा प्रकारचा दुटप्पीपणा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपणाला नेहमीच पाहायला मिळतो। म्हणजे अर्थात त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये म्हणजे अमेरिकेनं इराकवर केलेली कारवाई, म्हणजे इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन हे अमेरिकेच्या सत्तेला आव्हान देत होते आणि त्याच्यामुळे आणि अमेरिकेनं काय धोरण केलं की इराक हा जैवास्त्राची निर्मिती करत आहे आणि इराककडे जैवास्त्र आहेत आणि ते मानवाचा संहार करू शकतात, त्याच्यामुळे इराकवर म्हणजे हे कारण पुढं करून अमेरिकेनं इराकवर कार्यवाही केली आणि सद्दाम हुसेनला जाहीर फाशी दिल्याचं आपणाला दिसून येतं। म्हणजे जसं इराकबाबत धोरण अमेरिकेचं, त्याचप्रमाणे अमेरिका ही नेहमी अरब राष्ट्र आणि इस्रायल संघर्ष यामध्ये इस्रायलच्या बाजूने राहत असलेली आपल्याला सांगता येते। म्हणजे थोडक्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आणि राष्ट्रांतर्गत घटनेकडे राष्ट्र वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि तीच घटना जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडली तर त्या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय नैतिक नियम आणि आंतरराष्ट्रीय नैतिक नियम यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो किंवा हे पृथक असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे स्वतःवर जर आलं तर वेगळा नियम आणि जर दुसऱ्याच्या बाबतीत ते घटना घडली तर मात्र वेगळा नियम, हे जसं मानवी व्यवहारामध्ये दिसून येतं तेच आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये सुद्धा असलेलं आपल्याला सांगता येतं। त्याच्यानंतर याचं 6वं तत्व आहे
ते म्हणजे राजकीय विचाराची श्रेष्ठता। अर्थात आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना राष्ट्राराष्ट्राचे संबंध हे राजकीय संबंधच असतात आणि राष्ट्राराष्ट्राचे संबंध हे नेहमी सत्तेने म्हणजे सत्ता या घटकाने प्रभावित असतात। त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास हा या म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे राजकीय विचारातूनच करणं गरजेचं आहे, किंवा आंतरराष्ट्रीय घटनाचा अर्थ लावत असताना राजकीय दृष्टिकोनातूनच तो अधिक योग्यपणे लावता येऊ शकतो, असं या वास्तववादी विचारवंतांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे ज्याप्रमाणे एखादी घटना घडल्यानंतर म्हणजे ज्याप्रमाणे अर्थशास्त्रातील सिद्धांताचा अर्थ अर्थशास्त्रज्ञ हे आर्थिक दृष्टिकोनातून लावतात, त्याचबरोबर कायदेविषयक म्हणजे कायदेविषयक सिद्धांताचा अर्थ कायदेतज्ञ हे कायद्याच्या भाषेतून मांडतात। अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घडलेल्या घडामोडीचा अर्थ हा राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करता येऊ शकतो, अशा प्रकारचं या वास्तववाद्यांचं मत आहे। म्हणजे ज्याप्रमाणे जर समजा आता सध्याच्या काळाचा जर सध्याचाच उल्लेख करायचा झाला तर आता समजा कोरोना महामारी या विषयाचा अभ्यास असं जर समजा अभ्यासकांना दिलं तर अर्थशास्त्राचा अभ्यासक याचा अभ्यास काय आर्थिक दृष्टिकोनातून करतील। म्हणजे की कोरोना हा म्हणजे अर्थव्यवस्थेवर कब्जा मिळवण्यासाठी किंवा इतर देशांची अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेला विषाणू आहे असं अर्थ प्रामुख्याने अर्थतज्ञ लावतील। त्याचबरोबर कायद्याच्या अभ्यासकांना जर याचा अभ्यास करायला लावला तर कायद्याचे अभ्यासक काय म्हणतील की म्हणजे एखाद्या देशानं अशा प्रकारचा म्हणजे व्हायरस निर्माण करणे आणि तो इतर देशामध्ये पसरवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष ते काढतील। म्हणजे चीननं अर्थशास्त्रज्ञ म्हणतील चीननं अर्थकारण मजबूत करण्यासाठी व्हायरसची निर्मिती केली, कायदेतज्ञ म्हणतील की कायद्याचं चीननं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे असं म्हणतील। समाजशास्त्रज्ञ त्याचा अर्थ म्हणजे तेथील सामाजिक परिस्थितीहून लावतील की तिथे सामाजिक परिस्थिती अशी आहे, तिथले लोक असं काय काय खातात आणि त्याच्यामुळे व्हायरस आला आणि तो जगभर पसरला। अगदी त्याचप्रमाणे राजकीय विचारवंत मात्र म्हणजे सत्ताचा प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये हा व्हायरस आलेला आहे असा अर्थ लावतात। म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये घडलेले घटनेकडे राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, तरच त्या घटनेची उकल आणि ते राष्ट्राराष्ट्राचे संबंध आपल्याला समजून येऊ शकतात। अशा प्रकारे म्हणजे या आंतरराष्ट्रीय अभ्यासामध्ये राजकीय विचारांची श्रेष्ठता या वास्तववाद्यांनी मान्य केलेली आपल्याला दिसून येते। राष्ट्राराष्ट्राचे संबंध हे सत्तावर आधारलेले असल्यामुळे ते राजकीय संबंधच असतात असा या दृष्टिकोनाच्या अभ्यासकांचा विचार असलेला आपल्याला दिसून येतो। अशा प्रकारे मोरगंथाय यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा वास्तववादी दृष्टिकोनाची हे 6 तत्व सांगितलेले आपल्याला दिसून येतात। आता याच्यानंतरचं विश्लेषण आपण पुढील भागामध्ये करू। तोपर्यंत नमस्कार।